नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत सिंपल ब्लाउज कटिंग स्टेप बाय स्टेप। हा व्हिडिओ खास बिगिनरसाठी आहे, त्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। पेपर कटिंगसाठी लागणारं साहित्य, सर्वात पहिल्यांदा आपण 1/4 शीट पेपर घेतलेला आहे, मापपट्टी घेतलेली आहे, मार्कर, कात्री, स्केल। त्यानंतर आपण पेपर कटिंगसाठी लागणारं जे मेजरमेंट आहे ते घेतलेलं आहे। तर इथे ब्लाउजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण प्लस 1 इंच घेतलेलं आहे। त्यानंतर 1/4 चेस्ट आहे 32 इंच, म्हणजे त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, प्लस त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत 2 इंच। त्यानंतर 1/4 कमर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच व 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर मुंडा आपण घेणार आहोत 6 इंच, तर पुढचा गळा आहे 6.5, मागचा गळा आहे 9.5 इंच, तर बाजू आहे 10 इंच प्लस दंडगेर आहे 4.5 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला योग्य ती मापे घ्यायची आहेत। योग्य माप घेतलं तर फिटिंग परफेक्ट येते। तर इथे आपण पेपर हा सिंगल घेतलेला आहे। जर तुम्हाला पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट एकत्र कट करायचा असेल तर आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त बॅक पार्टची कटिंग कशी करायची तेच सांगणार आहे। आता मार्किंग आपण सुरू करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपण लेंथ घ्यायची आहे। तर इथे आपली लेंथ आहे 13 इंच, त्यामध्ये आपण प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। चौदा इंचावरती आपण एक मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे 14 इंच मार्क केलेलं आहे तिथून आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथे शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे गळा रुंदी आपली 2.5 इंच असणार आहे व शोल्डर पट्टी आपली 3 इंच असणार आहे। तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे व एक सरळ रेषा आखून घ्यायची। तर 3 इंचाचं जे शोल्डरचं माप आहे तिथून आपण 6 इंचावरती आर्महोल डाऊन करायचा आहे, म्हणजे 6 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे व जो बंद बाजू आहे तिथून पण आपण 5.5 इंच घ्यायचा आहे व एक पट्टीच्या साहाय्याने आपण सरळ रेषा आखून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे आपण 8 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेऊया। त्यानंतर आपण वेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे। तर इथे वेस्ट आहे आपली 7 इंच, त्यामध्ये आपण प्लस 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे व 1 इंच आपण टक्सचं मार्जिन घेणार आहोत, म्हणजे टोटली इथं आपण 10 इंच घेतलेलं आहे। त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेऊया। ही जी डॉटेड लाईन आहे ते आपलं शिलाईचं मार्जिन असणार आहे।
मागच्या पार्टसाठी जो आर्महोलचा कर्व आहे तो आपण 1.25 इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपण ह्या दोन्हीचा म्हणजे शोल्डर आणि जे चेस्टचं माप टाकलेलं आहे त्याचा मध्य काढायचा आहे, म्हणजे 3 इंच येतो। तर 3 इंचापासून आपण एक स्मूथ कर्व काढून घ्यायचा आहे, तो आपला पाठीमागचा आर्महोल असणार आहे। त्यानंतर आपण गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर इथे पाठीमागचा गळा हा 9.5 इंच घेणार आहे व डीप हा आपण 3 इंच घ्यायचा आहे। डीप राऊंड नेक आहे। तर आपण अशा पद्धतीने स्क्वेअर आखून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करायचं आहे, म्हणजे बंद बाजूकडून आपण 4 इंच घ्यायचं आहे व हाईट ही 4 इंचच घ्यायची आहे। तर अशी एक रेषा आखून घ्यायची व अर्धा इंचाचा आपण तो टक्स घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपले 32 साईजचं पाठीमागचा बॅक पार्ट तयार झालेला आहे। त्यानंतर आपण पेपर कटिंग करून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्हाला हा 32 साईजचा ब्लाउज बॅक पेपर कटिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। बेल आयकॉन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।